तसा हा नवीन घरामधला आज पहिलाच दिवस. तसं नवीन ठिकाण असल्यामुळे रात्रभर ना झोपच नाही लागली. शांत झोप लागावी म्हणूनच ना मी गडबडीत राडा सुद्धा आवरून घेतलेला होता, पण तरीही झोप पूर्ण नव्हती झाली आणि त्यामुळे डोकं खूप जास्त दुखत होतं. तशा 9:30 वाजल्या होत्या. म्हटलं अजून किती वेळ लोळायचं, मग काय उठावं म्हटलं आणि राहिलेलं थोडंफार जे काम आहे ते उरकून घ्यावं. तसं नवीन ठिकाण असल्यामुळे मला जरा वेगळंच वाटत होतं आणि तुम्हाला सुद्धा असं बघताना वेगळंच वाटत असेल, कारण या सगळ्या गोष्टी अचानकपणे घडल्या ना, त्यामुळेच आता म्हटलं आधी भांडी वगैरे घासून घ्यावी आणि जेवायला काय तर बनवावं, कारण आता चिवताई उठली ना तिला भूक लागते आणि 9:30 वाजले तरी ती उठली नाही, कारण का ती रात्री सुद्धा ना लेटच झोपते. त्यामुळेच आमच्या मॅडम 10-1 वाजेपर्यंत उठतात, कधी कधी तर 11-12 पण वाजवतात. आता मॅडमच्या साठीच नाही ते डाळ भात लावायला घेतला होता मी. पाणी सुद्धा आलेलं होतं. म्हटलं चला आता पटकन काम राहिलेलं उरकून घेते. आणि चिमणीची आत्ती म्हणजे चिमणीच्या पप्पांची बहीण गावी गेले, त्यामुळे तिची ड्युटी ना चिमणीच्या पप्पांना लागली. आता घरासाठी काही सामान घेण्यासाठी बाहेर जायचं होतं, म्हणूनच मस्त रेडी झाले होते. चिवताई तर एकदम पोरासारखी दिसत आहे ना, आणि आमच्या वादाच्या अंगामध्ये नखरे तर बघा की किती आहेत. रोज जण वेगवेगळं नाटक चालू असतं. मी मात्र आज थोडे केस स्ट्रेट केले होते ना, म्हणून शायनिंग मारत होते. मला ना स्ट्रेट केस प्रचंड आवडतं, पण काय करणार, देवानं मला दिला चिडिया का घोसला. मग काय सगळेजण मस्त असे रेडी झालो आणि निघालो पुन्हा सामान आणण्यासाठी. मस्त स्टाईल मारत चालले होते, पण गेल्यानंतर बघा काय अवस्था झाली माझी. मी बोलले ना माझा चिडियाचा घोसलाच आहे म्हणून. दाट केस असल्यामुळेच ना अशी अवस्था होते केसांची. आता तसं आम्ही फ्रीज बघण्यासाठी गेलेलो होतो. स्वस्तातलाच घ्यायचा होता, पण आवडला महागातला. मग काय बस की आता किती दिवस मन मारून जगायचं. घेऊन टाकला की आता कोणता काय कितीला पडला ना तो घरी आल्यानंतर सांगते, कारण का बुक करून आलोय. आता चिमणीचे पप्पा मला बोलले होते इथं बघायचं काय पैसे पडत नाही, घे सगळ्या गोष्टी बघू. मग मी पण काय यांचं अर्ध दुकान खरेदी करणार असल्यागतच ना सगळ्या गोष्टी बघायला घेतलेल्या होत्या. कपडे धुवायचं यंत्र सुद्धा बघितलं, पण म्हटलं अजून हात ताब्यात आहे. आतापासूनच हातांना कामचोरीची सवय लावली तर मग झालं. मग फ्रीज तर आम्ही कधीच फायनल केलेला होता, पण आमचा टाइमपास चालू होता, कुठं टीव्ही बघ कुठं काय बघ. मग फायनली पेमेंट केलं आणि गेलो नर्सरीमध्ये. मी कालच्या व्हिडिओमध्ये बोलले ना, परिस्थितीमुळे काही गोष्टी आपल्याला करायला भेटत नाही. लहानपणापासून झाडामध्ये वाढलेली मी, पण मला झाडेच घेता येत नव्हती, त्याचं कारण की जागाच नव्हती. पण आता बऱ्यापैकी माझ्याकडे खूप जास्त जागा आहे झाडांच्या साठी, म्हटल्यावर मी ना छान छान प्लांट घेऊन आले. तसे एवढे जास्त काही मला भेटले नाहीत फुलांचे, पण जेवढे भेटले ना तेवढे मी आणले. घरी आल्यास ना चिमणीच्या पप्पांनी झाडं लावायचं काम चालू केलेलं होतं, आणि त्यामध्ये सुद्धा ना चिमणीची लुडबुड मध्येच होती. पटकन झाडे वगैरे लावून घेतली आणि हा बांबू प्लांट सुद्धा आणलेला होता, तो किचन मध्ये ठेवून घेतला. झाडाने ना घराला एक वेगळाच लुक येतो, आणि घरामध्ये खूप सारी झाडं असतील ना तर एकदम फ्रेश वाटतं. हा बांबू प्लांट ना मी ऑनलाईन घ्यायचं ठरवलं होतं, पण ऑफलाईन मध्येच मला भेटला. म्हटलं आता जाऊ दे इथंच घेऊन टाक. आता फक्त हे झाड कुठं ठेवायचं ना हे समजत नव्हतं, कारण का हे उन्हातलं नाहीये.